महिन्यानंतर ऑपरेशन केल्यानंतर एका महिन्याने शेक घेतली. ऑपरेशनच्या अगोदर एका महिन्यानंतर मी जेवायला लागलो होतो, परंतु शेक घेतल्यानंतर जेवण अजिबात जात नव्हते. पातळ करून खायचो, तोंड कोरडे पडले. शेक घेतल्यानंतर चेहरा काळा पडला आणि तोंडाला तिखट अजिबात लागून देत नव्हते, अजून सुद्धा देत नाही. किती दिवस झाले शेक घेऊन? शेक घेऊन 3 महिने झाले. किती शेक घेतले? 30 शेक घेतले. शेकचा फायदा झाला असं वाटतं का तोटा झाला असं वाटतं? तसं काय अजून सांगता येत नाही. सांगता येत? मी डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे मी शेक घेतले. पण शेक नंतर त्रास झालेला त्याला? हो, शेक नंतर वजन बहुतेक कमी झालं असं वाटतंय मला. अशक्तपणा आलाय मला. आणि काय होतं? काय काय कमी झालं? जितकं अशक्तपणा, चव, चव, जिभेची चव, गोड चव अजून नाही. 50% आली थोडीशी शेक बंद झाल्यापासून. शेक चालू असताना जिभेची चव संपूर्ण गेली होती. लाळ अजून सुटत नाही. थंडी वाढत असते? थंडी जरा वाजते. तिकडे बघा. चढ बाबा, चढ चढ चढ. तुम्ही हात घ्या मागे. पडलं नाही, हात घ्या मागे. पडत नाही तो. वरती उभा राहा, मला धर. इकडे बघा. शाबास. वरती बघ, वरती बघ की, वरती बघ, तिथं वरती बघ. फोटोकडे बघ. हा, फोटोकडे इकडे, फोटोकडे बघ. इकडे बघ, इकडे. डॉक्टर सांगितलं त्याला, मोठ्यानं बोला. सांगितलं त्याच्या मेंदूला काहीतरी आहे आणि त्या मेंदूचा त्याला ट्युमर आहे आणि त्याला ऑपरेशन करतो, ट्युमर काढावा लागतो, शस्त्रक्रिया करावी लागणार असं. आणि शस्त्रक्रियेमध्ये आम्ही काय त्याची गॅरंटी देणार नाही, म्हणून तुमच्याकडे मी आलो. इथं आला त्यावेळेला कसा होता तो? त्यावेळेला लटपटच होता. आता किती फरक पडला? फरक 25% फरक पडला. कसं काय काय होते तेवढं सांगा. त्याचा तो उभा राहिल्यानंतर लटपटतोय पाया, त्यानंतर हाताला वरती धरा म्हणतो. चालवा त्याला. आता खाली ठेवा आणि तुम्ही पुढे जा. त्याचा ते उतरून दे. उतर. शाबास. इकडे बाबा. हा, जा. इकडे या. इकडे बाळा. इकडे. केव्हापासून चालायचं राहिलाय? आता 15 दिवस झाले. 15 दिवस झाले. पाय उचला बघ्या. पाय उचला, जेवढा उचल तेवढा उचला. येत नाही उचला. असं मला आवडे. हा, जर खाली घ्या. बर, 15 दिवस झाले. इतर काय दुखतंय? आणि उडताना हे नुसती कंबार हे दुखतंय, डोंगर दुखतंय, कळा मारतात उडताना. बर, ते हे जरा दाखवा बघ्या. गाठी इकडे काय झालंय? इकडंच की अशी गाठी वाढतात वाटतं. तिकडं? इकडं नाही. हा, हेच. ते ऑपरेशन झालं ना तुला? नाही, ऑपरेशन झालेलं नाही. काय झालं तेवढं सांगा. तेच की गाठ उठले. ठीक आहे, खाली उतरताय. बोला काय काय? हे सगळं दुखतंय. आणि काय होतं? उडताना आणि हे नुसतं दुखतंय आणि हिथं गांजाडीत. बर, दोन्हीकडे शिरा. बर, आता हळूहळू खाली उतरावले. खुर्चीपर्यंत जावा. खुर्चीपर्यंत चाला. खुर्ची बोलवली आहे तिथे चालून दे जरा. चला, सरळ चाला. वर बसा खुर्चीवर. आता उठा बघूया. या पुढं माझ्याकडे चालत. माझ्याकडे या. हा, आणि या
या या ठीक. आणि काय होतंय? काय नाही, ही छाती जाड आणि भूक लागत नाही. आज ऍडमिट होत आहे? तुमच्या व्यथा पण मागच्या ऍडमिट झाला जरा काय फरक पडला होता? तेव्हा सगळं खडखडीत गेलो नाही. बरं ठीक. ये शाबास. जा परत, आता परत जा. तिकडे जा. इकडे बघ बघूया. ये इकडे माझ्याकडे ये. हरीश, बाबांचं नाव सांग. इकडे बघ माझ्याकडे बघ. हरीश नाव. हा माझं नाव सांग. जा तिकडं. सांगा. ह्या 8 दिवसात आता गोळ्या तुम्ही दिलेल्या, बोलायला सगळ्याला, झोपेत सगळ्यात त्याच्या फरक आहे. फक्त ह्या चालण्यातच तेवढं असं जरासं लचकावल्यावानी एवढं वाटतं. पण पहिल्यापेक्षा किती फरक वाटतंय? पहिल्यापेक्षा चालण्यात का फरक नाही, फक्त बोलण्यात सगळ्यात मी तुम्हाला किती फरक आहे? 50% फरक आहे. 50% फरक आहे ना? काय रे, हाच बघूया जरा. हा सोडून हा शाबास. हात वर कर बघूया. हात वर कर, हात वर कर. हात वर कर. शाबास. गुड. या जास्त धरायला असलं की जरा बोलते. हळू जा. पुढे या. का बसा ते खुर्चीवर. हा सरळ बसा आणि उठा. उठा. आता या माझ्याकडे. या या. बसा. झोपा. पाय उचला. एक पाय उचला. एक पाय उचला. 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 हा खाली घ्या. 2 पाय उचला. उचला.